मॉर्निंग. तर आज 7 फेब्रुवारी 2026. तर आता प्रशिक्षणाला आणखी 1 ते 1.5 घंटा वेळ असल्यामुळे तर म्हटलं रावणवाडीतील आजूबाजूचा परिसर पाहून घ्यावा. तर आमचे सहकारी आणि आमचेच काही मित्र आणि प्रगतील शेतकरी यांच्यासोबत आम्ही थोडा फेरफटका मारायसाठी आलो. तर रावणवाडीत सुंदर असा हा सूर्योदय जो येथील तलावाजवळचा मागं बघू शकता. जस्ट 7 वाजल्याने सूर्योदय होत आहे. आणि मागे इथेच रावणवाडीतील हा मंदिर आहे जो फेमस आहे, अंबामाताचं मंदिर. आणि याच्या उजव्या बाजूला सूर्योदय. तर पण जंगली जंगल है इधर. हे आहे रावणवाडीचा तलाव, जिल्हा भंडारा. सूर्य पूर्णपणे उगवलेला आहे. बोट हां, तर एक माहिती की ती बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे. प्रति व्यक्ती 40 आणि 10 वर्षाखालील मुलांसाठी 20 रुपये. म्हणजे तुम्ही इथे फॅमिलीसोबत येऊ शकता आणि इथे शनिवार रविवारी फॅमिलीसोबत वेळ घालवू शकता. हर्षद सर, सांभाळून. तुम्हाला जर पोहतात असेल तर रिस्क घ्या, अन्यथा माझ्या भरोशावर राहू नका. तर रावणवाडीच्या या तलावावर म्हणजे चारही बाजूने डोंगर आणि पूर्ण नटलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मागे इथे आणि माझ्या मागे पण आणि इकडे पण आणि समोर. त्याला बारिशमध्ये येत असेल पाणी मग इकडपर्यंत बोल्या जवळपास रोडाच्या. तर ही आहे अंबामाताचं मंदिर. मी म्हणजे जवळपास डिग्रीनंतर पहिल्यांदा, आता जवळपास 5 ते 6 वर्षानंतर पहिल्यांदाच मी इथे आलो. माझ्या डिग्रीमधल्या लास्ट वाढदिवसाला आलो होतो तुम्ही. तलावाला लागूनच म्हणजे तलावाच्या एकदम जे पार आहे, पारला लागूनच माता अंबाचा मंदिर आहे. आणि शांत असा वातावरण सुद्धा. इकडे ऋतिक का पाहिजे रे बाबा. 7 आहेत कासव. इथे 7 कासव आहेत. हां, आता घ्या असं. हां, बरं झालं आता. नुसार पाणी वापरायचं काम पडलं आपल्याला तर आपण थोडा पाण्याचा शिडकाव करायचा. खरं ते पडते जैविक बीज प्रक्रिया इथे झालेली आहे. डान्स काही तर झाला पाहिजे, व्हिडिओ चालू आहे.
औषधाचं. तर हा कृषी केंद्रावाला उदार नाहीये. पहिलेच सांगतो सगळं नगद लागेल. आपण नाही ते चेक आपल्या दुकानात चालत नाही. असलं काही चालत नाही आपल्याला. आम्हाला तो चेक दिला तो उधारीच दिला. नाही आता मी दुकानदार आहे बरं का. हा? तर आपण समजून आपण जी काही औषधं लागली जे प्रमाण आहे ते आपण पाहिलं आणि ती प्रक्रिया केली. तर रावणवाडीतील सुंदर असा दृश्य बघायसाठी सगळेजण इथं थांबलेले आहेत. कारण की आमच्या बसला जवळपास आणखी 1 तास वेळ असल्यामुळे सगळेजण तलावाचा आणि डोंगराच्या भागाचा आनंद घेत आहेत. काय म्हणतात ते? हाय हॅलो. आम्हाला पाण्यात जाण्यासाठी परमिशन द्या बरं सर. हां. तर फार्मर कप 2026 हे 3 दिवसीय प्रशिक्षण मी तुमच्यासोबत केलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं फार्मर कप 2026च्या या प्रशिक्षणाबद्दल? मला या प्रशिक्षणामध्ये असं वाटत आहे की आम्हाला म्हणजे नियमावली तयार केली होती आणि त्या नियमानुसार आमचं प्रशिक्षण घेण्यात आलं आणि त्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला कृती करून शिकविण्यात आलं की कसं क्षमता चाचणी करायची, बियाणांची आणि कशा प्रकारे बीज प्रक्रिया करायची. या 14 प्रकारच्या आम्हाला SOP शिकवल्या गेल्या आणि SOP नुसारच आम्ही समोर कार्य करणार आहोत आणि आपापल्या गावामध्ये खरंच गटशेती करून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जवळ राहा. चला या. ओके करायला तिथे. हा फोटो घेतो. झाला. आणि आता हा 3 दिवसाचा प्रशिक्षण सगळ्यांनाच आवडला का? आणि गटशेतीचा जो मुख्य भाग होता आपल्या ह्या फार्मर कप 2026चा, तर तुम्ही आपापल्या गावात जाऊन यावर काम कराल का? तर धन्यवाद. नक्कीच गट सुद्धा तयार करू. एक शेती, स्मार्ट शेती, एक शेती, गट शेती, एक करूया स्मार्ट शेती, चला करूया स्मार्ट शेती, SOP, SOP. तर हे 3 व्हिडिओ तुम्ही आता सलग पाहत आले. तर नक्कीच धन्यवाद तुमचे तुम्ही हे व्हिडिओ पाहत आले. तर हाच 3 दिवसीय पाणी फाउंडेशन थ्रू म्हणजे फार्मर कप 2026चे हे 3 दिवसीय प्रशिक्षण आमचे आज इथे संपत चाललेलं आहे आणि प्रत्येकजण आज परतीच्या मार्गावर म्हणजे आपापल्या घराकडे 3 दिवसीय प्रशिक्षण घेऊन चाललेलं आहे. तर हा प्रशिक्षण किंवा माहिती देणे हा भाग नसून ह्या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांच्या काय खऱ्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या येणाऱ्या भविष्यातील काय समस्या आहेत आणि आपण त्या समस्यांना कसे समोर जाऊ शकतो, सेंद्रिय शेती काय आणि मुख्यतः ह्या फार्मर कप 2026चा गटशेती काय, ह्या गटशेतीबद्दल आज आम्ही पुरेपूर माहिती घेऊन आज प्रत्येकच शेतकरी इथून आपल्या गावात जाऊन काही ना काही आपल्या त्या शेतीसाठी तडजोड करेल आणि फार्मर कपसाठी नक्कीच उभा राहील आणि सडक तालुका यात नक्कीच चांगली कामगिरी करेल असे आम्ही सगळेजण आशा बाळगतो. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहत आला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि बनून राहा तुम्ही नवीन व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला आणखी नवीन असे व्हिडिओ घेऊन येईन या शेतीविषयक विषयामध्ये म्हणा, ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणा. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.